भीमा कोरेगाव इथे आलेल्या अनुयायांवर झालेल्या हल्ल्याला आज 7 वर्ष पूर्ण झाले आहेत. होय, 7 वर्ष. आणि तरीही आयोगाची चौकशी कूर्मगतीने रेंगाळत आहे. 2018 साल भीमा कोरेगाव विजयाला 200 वर्ष पूर्ण झाली होती. देशभरातून अनुयायी येणार हे स्पष्ट होते. त्याआधी सोशल मीडियावर एक नियोजित विषारी वातावरण तयार केलं गेलं. या पोस्ट सार्वजनिक नव्हत्या, त्या गुपचूप पसरवल्या गेल्या आणि शांतपणे थंड डोक्याने एकतर्फी दंगलीची तयारी झाली. सरकारने पुरेसा बंदोबस्त ठेवला नाही. या परिसरातील 50हून अधिक ग्रामपंचायतींनी गाव बंद ठेवण्याचे पत्रक काढले. मुख्यमंत्र्यांची सभा तिथून 45 किलोमीटर दूर ठेवण्यात आली. पोलीस बंदोबस्त आणि पत्रकार तिकडे वळले होते आणि इकडे पूर्वनियोजित हल्ला झाला. पाणीही मिळवलं गेलं नाही. त्या काळात 2 मंत्र्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. एका मंत्र्याने दुसऱ्याला स्पष्ट सांगितलं, हल्ला करा, पोलीस काही करणार नाहीत. दगडफेक जिथून झाली तो भाग राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. दगडफेक करणारे शिवसेनेशी संबंधित, चिथावणी देणारे भाजपशी संबंधित आणि साक्ष देणाऱ्यांना त्यांच्याकडून धमके देण्यात आल्या. संभाजी भिडे म्हणाले, मी जयंत पाटील यांच्या घरी होतो. जयंत पाटील यांनी त्याचा इन्कार केला नाही. शरद पवार स्वतः संभाजी भिडेंचं नाव घेत होते. 2019 मध्ये सरकार आलं. सरळ चौकशी करण्याऐवजी पत्रांचा खेळ सुरू झाला. पुणे पोलिसांचा तपास उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या संमतीने NIA कडे दिला. तेच लोक जे आधी म्हणत होते NIA भाजपच्या नियंत्रणाखाली आहेत. आज 7 वर्ष झाली. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र आयोगासमोर आलेलं नाही. उद्धव ठाकरेंनी ते पत्र मिळालं असेल तर आयोगासमोर हजेरी लावून कोणताही खुलासा केलेला नाही. हे सगळं काय दाखवतं? भीमा कोरेगाव हल्ल्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांचा सहभाग होता आणि आज फक्त वेळ काढूपणा सुरू आहे. तरीही यांनाच मत द्या असं आवाहन करणारे आणि त्या आव्हानाला जागून मत देणारे, त्यांचा या निवडणुकीत समाचार घ्या. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारस आहोत. आम्ही भीमा कोरेगावची औलाद आहोत. हे आता मतपेटीतून दाखवायची वेळ आलेली आहे. जय भीम. धन्यवाद.